वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तर्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। मुद्दाम म्हटलं व्यासांना वंदन करूया की आपण हे भागवत सुरू केलेलं आहे त्यांच्याच प्रतिभेतून ते जन्माला आलेलं आहे। नारदांनी सांगितलं म्हणून भागवत पुराण व्यासांनी रचलेलं आहे आणि जे आजही सगळ्या जगभरात प्रसिद्ध पावलेलं आहे। कालच कोणतरी मला रात्री 10 वाजता फोन आला की या भागवतातल्या कथा इतक्या सुंदर आहेत, खूप छान वाटतं म्हणे ऐकायला। आणि असं आहे की या रामायण काय किंवा ह्या भगवंताच्या कृष्णांच्या कथा काय, त्यांचं सगळं जीवनचरित्र किती वेळा ऐकलं तरी आपल्याला ते ऐकत राहावं वाटतं आणि नकळत त्याच्यातून आपल्याला एक काहीतरी छोटासा तरी संदेश मिळतोच। आता आपण काल वस्त्रहरणाचा जो प्रसंग किंवा जी कथा आहे ती पाहतो आहोत। वास्तविक एक छोटासा प्रसंग आहे पण त्याच्यातून भगवंतांनी सगळ्यांना एक दृष्टी दिलेली आहे आणि ती आज आपण पाहणार आहोत की कधी कधी मनुष्य एक विवेक नावाची जी गोष्ट आहे ती तो विसरतो आणि कुठं कसं वागावं काय करावं हीच जर गोष्ट समजत नसेल तर मग आपलं सगळं नुकसान होतं। तसं या गोपींनी कात्यायनी व्रत सुरू केलेलं आहे, देवीची आराधना करत आहेत, यमुनेच्या काठी तिची मूर्ती तयार केलेली आहे, तिला सगळं पत्रम पुष्पम फलम तोयम सगळं अर्पण करतायत, सजवतायत, तिला प्रार्थना करतायत की आम्हाला भगवंतासारखा श्रीकृष्णासारखाच पती मिळू देत। एवढी त्यांची तीव्र इच्छा आहे। फक्त चूक काय झाली तर आपली वस्त्र काठावर ठेवून त्या स्नानाला उतरलेले आहेत आणि म्हणून ही चूक झालेली आहे। तर स्त्रियांच्यासाठी किंवा एकूणच सगळ्यांसाठी हा नियम चांगला आहे की आपल्याला जरी आपण म्हणत असलो की कशाचीच अपेक्षा करायची नाही, पण अन्न वस्त्र निवारा, तर वस्त्र हा शब्द दुसऱ्यांदा जरी असला 2 नंबरला असला तरी तेवढीच ती महत्त्वाची गरज आहे आणि आपण त्याच्या विरहित राहणं किंवा वस्त्रविरहित एखादं पूजन करणं, एखादा संकल्प करणं हे सुद्धा चुकीचं आहे। हे भगवंत आपल्याला आता पटवून देत आहेत। आता त्यांचा शुद्ध भाव होता, ते कुडकुडत त्याला काल येऊन म्हणतात यमुनेच्या बाहेर आलेले आहेत, आपलं अगदी आवश्यक तो भाग त्यांनी झाकून घेतलेला आहे, आपल्या हाताने झाकून घेतलेला आहे आणि थंडी त्यांना खूप सतावत होती, पण भाव शुद्ध होता की भगवंत किंवा श्रीकृष्ण आमचा पती होऊ देत आणि म्हणून भगवंत त्यांच्या भावावर प्रसन्न झालेले आहेत। म्हणून आपण नेहमी ते गाणं म्हणतो, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, त्याच्या विरुद्ध म्हणता येईल मनी आहे भाव देव त्यालाच पाव, बरोबर देव त्यालाच पावतो। तर त्याचा भाव समजून यांनी आता सगळं सुरू केलेलं आहे। सर्व श्रोत्यांचं आणि भागवत भक्तांचं
स्वागत आणि सर्वांना वंदन. काल म्हटलं तसं नव्याने जे आलेले आहेत त्यांचंही स्वागत. तर आता त्यांनी काय केलं, आपल्याजवळ त्या आल्याचं पाहून त्यांची वस्त्र त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेनं हसत हसत भगवंतांनी विचारलं की अगं मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलं, त्यामुळं जलदेवता वरुण आणि ही यमुना नदी या दोघांची तुम्ही अवहेलना केलेली आहे. एक प्रकारचा अपमान झालेला आहे त्यांचा, आणि म्हणून त्या दोषाचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लवून त्यांना नमस्कार करा आणि आपापली वस्त्र घ्या. आणि असं सांगितल्यानंतर त्या व्रजकुमारींनी विवस्त्र होऊन स्नान केल्यानं आपल्या व्रतामध्ये उणीव राहिली की त्यांच्या मनात गोष्ट पटलेली आहे, आणि त्या उणीवेच्या पूर्ततेसाठी म्हणून आपण म्हणतो ना, यथा मिलितम यथोपचार द्रव्यैहि, जे मला मिळालेलं आहे जे, आणि शेवटी म्हणतो की क्षमस्व परमेश्वर यानी कानी च पापानी. तर जी माझ्या हातून काही पापं घडली असतील, काही पूजेमध्ये उपचारामध्ये काही कमतरता झाली असेल, तर त्याच्यासाठी क्षमस्व परमेश्वर असं म्हणतो. तसं आता त्या म्हणतायत की आमच्या हातून जी काही त्रुटी राहिली, दोष राहिले, या कर्म सगळ्यांचे साक्षी हे श्रीकृष्ण भगवान आहेत. त्यांना आम्ही नमस्कार करतो आणि आमच्या पापांचं परिमार्जन सुद्धा तेच करणार आहेत. मग आता पुन्हा श्रीकृष्ण थोडंसं टोचून त्यांना बोलत आहेत आणि त्यांनी त्यांना लाज सोडायला लावलेली आहे आणि मुद्दाम थट्टा केली आणि कठपुतळ्यांप्रमाणे त्यांना नाचवलं. इतकंच काय, त्यांची वस्त्रहरण केलेली आहेत आणि तरीसुद्धा त्या त्यांच्यावर रागावल्या नाहीत. उलट प्रियतमाचे त्याची भेट झाल्यामुळं त्या खूप प्रसन्न झाल्या आणि मग त्यांनी आपली वस्त्र परिधान केली. कुठेतरी आपल्या चुकीची जाणीव कोणतरी करून द्यायला लागते. म्हणजे जाणीव करून देणारा चुकीचा आहे का चूक करणारा चुकीचा आहे? कोण दोषी आहे खरं सांगा तुम्ही? आपल्या हातून आपल्याला माहिती असून जरी आपण एखादी चूक तशीच रेटून नेटली तर आपणच दोषी असतो. पण तो दाखवणारा मात्र आपण दोषी धरतो. काय त्यांचा काय प्रश्न आहे? आमच्या घरात आम्ही काही करू, आमच्या बागेत आम्ही काही करू, म्हणून तुम्ही कसंही वागायचं का? तसं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही अशीच स्नानं केली. चुकीचं आहे ते प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून तर म्हणतो ना की अत्र तत्र सर्वत्र, सगळीकडे भगवंत आहे. समजा कोणी माणसं नसतील, निर्जन प्रदेश असेल, म्हणून तुम्ही काहीही करायचं का? आता तर आपण पाहतो भर रस्त्यानं सगळे प्रणय क्रीडान प्रणंग प्रणय प्रसंग ओपन टू ऑल सगळ्यांना असतं. बघणाऱ्यांनी लाजायचं, त्यांनी लाजायचं नाही. परदेशात तर काय सगळंच ओपनच आहे. पण इथे आपण काही बंधनं पाळतो आणि ती बंधनं पाळलीच पाहिजे समाजासाठी, इतरांसाठी. जे त्यांना बघवणार नाही अशा गोष्टी आपण करू नयेत, नाही का? तर तेच त्यांनी सांगितलं. आणि मग तिथून त्या भगवंतांनी त्यांचं चित्त असं हिरावून घेतलं होतं की त्या तिथून एक पाऊलभरही पुढे जाऊ शकल्या नाहीत आणि आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्याच्याकडंच त्या लाजरे नजरेनं पाहत राहिल्या. आणि पुन्हा त्या सांगतायत की आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाची अभिलाषा धरूनच या कुमारींनी हे व्रत केलं आहे. हे जाणून मग भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही आज माझी पूजा करू इच्छिता, हा तुमचा संकल्प मी जाणला. तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे. तुमचा हा संकल्प पूर्ण होईल. ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली आहे त्यांची कामना सांसारिक भोगाकडे नेण्यास असमर्थ आहे. जसं भाजलेलं, कालच त्या एक जणांनी खूप छान हे पाठवलेला लेख की लाह्याच का घेतात त्या काल्यामध्ये, तर ते आपल्याला माहिती आहे की लाही ही भाजून केली जाते. ते धान्य भाजून ते फुटतं असं आणि त्याच्यातनं ती लाही तयार होते. मग भाजलेलं धान्य, ज्ञानदेवांनी तर खूपदा ती उपमा दिलेली
की भाजलेलं धान्य जर पेरलं पुन्हा त्याच्यातून अंकुर येत नाही, तसं आपल्या सगळ्या भावना जर भाजून टाकल्या, कल्पना वासना जर आपण जाळून टाकल्या, तर पुन्हा त्याच्यातून विषयांचे अंकुर येणार नाही. म्हणून पुन्हा जसं उकळलेलं बी पुन्हा उगवू शकत नाही, भाजलेलं बी पुन्हा उगवू शकत नाही, तसं आता तुमच्या सगळ्या भावना, तुमच्या सगळ्या वासना या मारून टाका. म्हणजे मग तुम्हाला पुन्हा कुठल्याही अशा दुष्ट वासना किंवा वाईट वासना मनामध्ये येणार नाही. आणि आता तुम्ही म्हणतात आपल्या घरी जा, तुमची साधना सिद्ध झाली आहे, आता पुढं जो शरद ऋतू येणार आहे त्याच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार करा. आणि याच उद्देशानं तुम्ही हे व्रत कात्यायनी देवीची पूजा केली होती ना. आता बघा नवरात्र आलंच आहे 8 दिवसावर. मग शुक सांगतात की इच्छा पूर्ण झालेली आहे त्या सगळ्या कुमारिका भगवंताच्या आज्ञेनं त्यांच्या चरणकमलांचं ध्यान करीत जाण्याची इच्छा नसूनही कशा बशा त्या व्रजामध्ये परतलेत. मग एके दिवशी हे भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गोपालांसह गायी चारत चारत वृंदावनापासून खूप दूर गेले. आणि कडक उन्हाळा असल्यामुळं बघा ना, भादव्याची ताप म्हणतात की बाई आश्विनातच आता ताप सुरू होते. तर म्हणून वृक्ष काय करत होते तर आपल्या भगवंताला ऊन लागू नये म्हणून आपली छत्रछाया धरत होते. म्हणून तर आपल्याला झाडाच्या सावलीत अगदी छान वाटतं बघा. उन्हातनं जर आपण तापून आलो असू म्हणतो घटकाभर इथं विश्रांती घेऊया. तर ते पाहून श्रीकृष्णांनी त्यांना गोपाळांना उद्देशून काय काय म्हणले का, स्तोक कृष्ण, अंशु, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ, वरुथप अशा गोपाळांना उद्देशून ते काय म्हणतात. ते सगळे त्याच्याबरोबर गोपाळ आहेत. आणि मित्रांनो, ज्यांचं जीवन फक्त दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी आहेत अशा या भाग्यवान झाडांकडे पहा. ही स्वतः वाऱ्याचे झोत घेतात, पावसात राहतात, ऊन थंडी सहन करतात आणि आपलं त्यांच्यापासून रक्षण करतात. यांचं जीवन किती श्रेष्ठ आहे. म्हणून एका सुभाषितात सुद्धा सुभाषितकारानं म्हणलेलं आहे ना, छायां यच्छन्ति पार्थाय तिष्ठन्ति स्वयमातपे फलानि च परार्थाय वृक्षा सत्पुरुषा खलू. रोज प्रश्न पडतो, दारामध्ये आपण झाडं लावतो फुलांची आणि ती फुलं सगळेजण नेतात. ते फूल म्हणतं का हो किंवा ते झाड म्हणतं का हो की ही माझी फुलं आहेत, किंवा फळंसुद्धा आल्यानंतर सगळीकडे पडून जातात, लोक उठवून नेतात. कधी आंब्यांच्या झाडांना म्हणले की अरे मला एक तरी आंबा राहू देत, सगळंच तुम्ही ओरबाडून नेताय. पण त्या झाडाचा जो मालक असतो तो मात्र स्वतःवर त्याची दाखवत असतो दादागिरी. अहो आमचं झाड आहे, तुम्हाला काही नेताना वाटतं का. पण ते वृक्ष असं म्हणत नाही. म्हणून ज्ञान आपलं श्रीकृष्ण सांगतायत की यांच्यामुळं माणसांचा प्राण्यांचा जीवन सगळा निर्वाह चालतो. एखादा सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हातानं जात नाही, त्याप्रमाणे वृक्षांकडून सुद्धा काही न मिळता आपण परत जात नाही. अगदीच काही फळ नसेल, फूल नसेल तर निदान सावली तरी आपल्याला मिळते, थंड वारा तरी मिळतो. आणि म्हणून या वृक्षांकडे पहा म्हणतायत. यांची प्रत्येक गोष्ट उपयोगी असेल. पानं, फुलं, फळं, सावली, मुळं, साली, लाकडं, सुगंध, डिंक, राख, कोळसा, अंकुर आणि पालवी इतक्या गोष्टी झाड आपल्याला देत असतं. त्यातलं कधी कशाचा काय उपयोग होईल सांगता येत नाही. आणि मुळीसुद्धा म्हणजे मुळं तर असतातच. नास्ति मूलम अनौषधीम म्हणलेलं आहे आयुर्वेदानं. म्हणजे कुठल्याही झाडाचं मूळ जे असतं ते अनौषधी नाही, कशावर ना कशावर ते त्याचा उपयोग होतोच. काहींची पानं वाटून लावली जातात, काहींचे अंकुर लावले जातात. कोळसासुद्धा उपयोगी आहे, मध आहे, डिंक आहे. म्हणजे झाडापासून फक्त सावली मिळते, फक्त फळ मिळतो,
असं नाही आहे. आणि या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यातच आहे. त्यांनी धनानं, बुद्धीनं, वाणीनं आणि प्राणांनी सुद्धा इतरांचं कल्याण करीत राहावं. आणि दोन्ही बाजूंचे वृक्ष, पालवी, गुच्छ, फळं, फुलं आणि पानांनी लहडलेले होते. ते त्या वनातून चाललेत तिथे. त्यांच्या फांद्या जमिनीपर्यंत वाकल्या होत्या. आणि असं बोलत बोलत, भाषण करीत करीत श्रीकृष्ण त्यांच्यामधून यमुनेच्या काठावर आले. आणि मग शुकदेव म्हणतायत परीक्षिताला की राजन, त्या यमुनेचं पाणी अतिशय मधुर, शीतल आणि स्वच्छ होतं. त्यांनी गायींना पाणी पाजलं आणि नंतर ते स्वतः स्वादिष्ट पोटभर पाणी प्यालेले आहे. तर ते यमुनेच्या काठावरील वनामध्ये मनसोक्तपणे गुरं चारत होते. तेव्हा भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण आणि बलरामांजवळ येऊन म्हणतात की आता आम्हाला खूप भूक लागलेली. पुढची कथा त्याच्यातूनच सुरू होते. एक म्हणजे यज्ञ करणारे जे हे असतात, पुरोहित असतात, त्यांच्या पत्नींनी ह्या गोपाळांवर कशी कृपा केली आहे ती सांगणारी आता कथा आपण आज पाहणार आहोत. खूप सुंदर आहे बघा. प्रत्येक कथेतून, आत्ताच्या कथेतून आपण काय घेतलं की कुठलंही व्रत करताना आपल्या हातून त्रुटी राहता कामा नये. आणि असं वस्त्रहीन होऊन माणसाने कुठलंही व्रत करू नये, पूजा करू नये. म्हणून आपल्याकडे एक असतं की बा पूजा करताना एक रेशमी वस्त्र परिधान करावं. सोवळं म्हणतात त्याला. आता आम्ही लहान असताना एक आमचे सर होते आणि ते म्हणायचे वर्ष धुतलं नाही तरी तेच वस्त्र सोवळं म्हणून देवाच्या पूजेला वापरतात. आता त्याच्यातली खोडी काढणं हे वेगळं आहे, पण रेशीम जे आहे ना ते पवित्रच असतं. त्यामुळे त्याला रोज धुवायची गरज पण नसते. आपलं सुती कपडा किंवा हल्लीचे सिंथेटिक हे तर धुवावेच लागतात. पण ती सुद्धा स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे कसं असतं, हल्ली आता कोरोनापासून आपण सगळं शिकलो की कुणाच्या संपर्कात गेलं की लगेच आपले हात धुवायचे, कोणाच्या संपर्कात गेलं की कपडे बदलायचे. म्हणजे ह्या ज्या शुद्धता, स्वच्छता आणि आपल्याला आरोग्य संपन्नता याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर तसं यांनी जे आता सांगितलं की त्या सगळ्या गोपिकांनी छान व्रत केलं, श्रद्धा होती, भगवंताबद्दल आदर होता, प्रेम होतं. एक फक्त चूक झाली, ती त्यांना दुरुस्त करायला लावली. तसं आपल्या हातूनही जर काही चूक राहिली, काही त्रुटी राहिली, आता सामान आणतो आपण पूजेचं साहित्य, ते कर्मकांड लोक म्हणतात, पण ते अर्पण करताना आपला त्यागाचा, प्रेमाचा भाव असला पाहिजे. आणि मला जे काही मिळालेलं आहे ते मी तुला देवा समर्पण करतो किंवा देवी तुला समर्पित करते आणि ते तू मानून घे. मानून घे आई, अशी ती गाणी आहेत बघा सगळी. तसं आता हे सगळे गोपाळ खूप भुकेलेले आहेत. सगळं चालत चालत ऐकत आलेत बघा. आणि भगवंतांनी कसं नुसत्या गप्पा मारलेल्या नाही आहेत, त्याच्यातून सुद्धा एक संदेश दिला. काय शेवटचं सांगितलं की आपल्याला सुद्धा जे जे काही असेल आपल्याजवळ ते आपण इतरांना दिलं पाहिजे. जसं नद्या आपलं शीतल जल देतात, वृक्ष आपल्या सगळ्या वस्तू देतात. आणि काही लोक इतके कंजूस असतात की आपल्याला फुकट मिळालेलं सुद्धा त्यातलं कुणाला कणभर देणार नाही, कारण आम्हाला मिळाले. आता ही पुढची कथा तशी आहे बघा, फार सुंदर आहे. कुणाच्याच वर्णावर किंवा कुणाच्याच जातीवर बोट ठेवणं हा त्यातला उद्देश नाही आहे. आता ते गोपाळ सांगतात की अरे दादांनो, मला खूप भूक लागलेली आणि ती शमवण्याचा काहीतरी उपाय करा. आता जेव्हा ही देवकी नंदनाला श्रीकृष्णाला प्रार्थना केली तेव्हा त्यांनी असं ठरवलं की मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवर कृपा करण्यासाठी त्यांनी असं ठरवलं, म्हटलं की इथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेनं अंगिरस नावाचा यज्ञ करत आहेत आणि तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा. आता बघा स्त्रियांना किती महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे स्त्री प्रभुत्व किंवा स्त्रियांचं महात्म्य हे श्रीकृष्णांनी फार जपलेलं आहे बघा. त्याच्याकडून हा एक गुण घेण्यासारखा आहे. तर ते सांगतात की इथं तो अंगिरस नावाचा यज्ञ हे सगळे ब्राह्मण करताहेत.
आणि तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा आणि माझ्या सांगण्यावरून आणि आपल्या बलरामांच्या सांगण्यावरून आमच्या दोघांचं नाव सांगा आणि आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी अन्न मागून आणा. म्हणून ते निघाले बरं का गोपाळ. आता भगवंतांनी जशी आज्ञा दिली तेव्हा ते ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत लगेच गेले, जवळच होतं ते, आणि त्यांनी अन्न मागितलं. अगोदर त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले, मग ते हात जोडून म्हणाले की हे ब्राह्मण हो, आपलं कल्याण असो. असं लगेच कुठलीही गोष्ट फक्त मागायची नसते, आधी दुसऱ्याचं कल्याण चिंतायचं. आम्ही व्रजातील गवळी आहोत, भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेनं आम्ही आपल्याकडे आले आहोत, तर आपण आमचं म्हणणं ऐका. हे भूमिदेवा शृणुत कृष्णस्यादेशकारिणः प्राप्तांजानीत भद्रमो गोपांनो रामचोदितान. राम म्हणजे बलराम. भगवंतांनी आणि रामांनी सांगितल्यावरून आम्ही तुमच्याकडे आलेले आहोत. मग काय करा? तर हे बलराम आणि श्रीकृष्ण गायी चारत चारत इथे आलेले आहेत. इथून जवळच ते थांबलेले आहेत आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे. तर आपल्याकडून थोडंसं अन्न पाहिजे. तर हे ब्राह्मण हो, आपण जरा धर्म जाणणारे आहात, आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करून इच्छिणाऱ्या त्यांना आपण अन्न द्यावे. सज्जनानो, ते सांगतात की यज्ञामध्ये पशुबळी दिला जातो, त्यामध्ये सौत्रामणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचं अन्न खायचं नसतं, यजमानाच्या घरचं यजमानाने यज्ञ खायचं नसतं. या व्यतिरिक्त कोणत्याही यज्ञाच्या यजमानाचं अन्न खाण्याने दोष लागत नाहीत. पण हा जो सौत्रामणी यज्ञ आहे याच्यामध्ये घरचं अन्न स्वतः खायचं नसतं, म्हणजेच उद्देश काय, इतरांना द्यायचं असतं. तर अशी ही भगवंताची विनंती ऐकून त्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तुच्छ फळाच्या अपेक्षेनं मोठमोठ्या कर्मात अडकलेले हे ब्राह्मण अज्ञानी असून स्वतःला ज्ञानवृद्ध समजत होते. त्यांना हा नियमही माहिती नव्हता की आता हे अन्न आपल्याला खाता येणार नाही आहे, हा यज्ञ असा आहे की इतरांनाच द्यायचं असतं. पण ते सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि खरं म्हणजे हा सगळा देश, काळ, ही द्रव्य, मंत्र, तंत्र, सगळे ऋत्विज, सगळे अग्नी, देवता, यजमान, यज्ञ आणि धर्म, ही सगळी रूपं कोणाची आहेत हो? भगवंताचीच आहेत. भगवंतच देशाच्या, काळाच्या सगळ्या रूपात तो उपस्थित आहे आणि तोच इंद्रियांचा साक्षी पण आहे. पण शरीराला आत्मा मानणाऱ्या या मूर्खांना भगवंत हे साधारण मनुष्य वाटलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं मागणं काही मान्य केलं नाही किंवा लक्ष दिलं नाही. ते होय पण म्हणाले नाहीत आणि नाही पण बोलले नाहीत. एखाद्याला निग्लेक्ट करणं म्हणतात ना, कळून सुद्धा दुर्लक्ष, तसं त्यांनी केलेलं. मग हे गोपाळ बिचारे निराश झाले आणि त्या दोघांना बलराम दादाला आणि श्रीकृष्णाला सांगतात की असं असं सगळं झालं. श्रीकृष्ण फक्त हसतात. त्यांची नेहमीची जी स्टाईल आहे त्याप्रमाणे ते हसले आणि गोपाळांना लोकव्यवहार समजावून सांगत राहिले. अरे, तुम्हाला कसं कुठं वागायचं हे कळलंच नाही रे बाळांनो. तुम्ही आता त्याआधी माणसांकडे गेलात, गृहस्थांकडे गेलात, ब्राह्मणांकडे गेलात. तुम्ही आता त्यांच्या पत्न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की रामकृष्ण इथं आलेले आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढं अन्न तुम्ही त्यांना मागा, ते तुम्हाला देतील. कारण माझ्यावर त्यांचं फार प्रेम असून त्यांचं मन मी नेहमीच, त्यांचं मन माझ्याकडंच लागलेलं असतं. स्त्रिया जास्त धार्मिक असतात आणि जास्त भावनिकही असतात. लगेच ते गोपाळ पत्नी शाळेत, आपल्या त्या पत्नी शाळेत गेले. आता यज्ञशाळेत नाही गेले, पत्नी शाळेत गेले आणि ब्राह्मणांच्या त्या पत्न्या सुंदर सुंदर वस्त्र वगैरे नेसलेल्या होत्या, दागिने छान घातलून नटलेल्या होत्या आणि ते पाहून त्यांनी त्यांना प्रणाम केला आणि अतिशय नम्रतेनं ते त्यांना म्हणतात, बघा आता तिथेही मगाशी म्हणले होतेच, पण म्हणतात की आपण विप्रपत्नींना आम्ही सर्वजण नमस्कार करत आहोत आणि आपण आमचं म्हणणं ऐका. इथून जवळच श्रीकृष्ण आणि बलराम हे तिथं आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला तुमच्याकडं पाठवले.
आणि ते सगळे गोपाळ आणि बलरामांसह गायी चारीत इकडे पुष्कळ लांब थांबलेले आहेत. त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना खूप भूक लागलेली आहे. आपण त्यांच्यासाठी अन्न द्या ना, अशी छान विनवणी केलेली आहे. आता त्या ब्राह्मणांच्या ज्या पत्न्या होत्या त्या पुष्कळ दिवसापासून भगवंताच्या लीला ऐकत होत्या. त्यामुळे त्यांचं मन भगवंताकडेच आकर्षिलेलं होतं आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक असायच्या. मग श्रीकृष्ण जवळच आल्याची वार्ता ऐकल्यावर त्या अगदी अधीर झाल्या, अवतावेळ झाल्या. आणि मग त्यांनी बघा यज्ञासाठी किंवा आपण पूजेसाठी किंवा घरात काही मोठा धार्मिक कार्यक्रम असला की सगळ्या प्रकारचे पदार्थ करतात. आयुर्वेदाने सांगितले भक्ष म्हणजे चावून खायचे, भोज्य लेह्य चाटून खायचे आणि चोष्य म्हणजे चोखून खायचे, असे 4ही प्रकारचं अन्न, स्वादिष्ट अन्न छान आपल्याकडं हल्ली डबे भरतात तसं त्यांनी त्यावेळच्या भांड्यांमध्ये भरलं. आणि बंधू बांधव पती पुत्र नको नको म्हणत असतानाही जशा नद्या समुद्राकडे जातात तशा त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या. स्वतः निघाल्या, नुसतं यांच्याबरोबर दिलं नाही. आणि फार दिवसापासून पवित्र कीर्ती भगवंताविषयी बरंच काही ऐकून होत्या त्या. मग त्यांचं मन त्या भगवंतावर जडलेलंच होतं. काल आपण त्या गोपिकांचं पाहिलं, आज आता ह्या यज्ञपत्न्या म्हणजे ब्राह्मण पत्न्या. आणि मग त्या ब्राह्मण पत्नींनी यमुनेच्या काठावर कोवळ्या कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोक वनात असलेल्या गोपाळांनी वेढलेलं बलरामांच्या सह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरत असताना त्यांना पाहिलं. आणि मग त्यांच्या सावळ्या, तर ते नेहमी वर्णन केलेलं असतं की सावळ्या वर्णावर त्यांनी पितांबर नेसलेला होता, फडफडत होता, गळ्यामध्ये वनमाळा होती, मस्तकावर मोरपंखाचा मुकुट होता, अंगावर रंगीत रंगीत वस्त्र चित्र काढलेली होती, कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण केलेले होते आणि एखाद्या नटासारखा वेश त्यांनी केलेला होता. नट कसा सगळी ड्रेपरी सगळं छान करून अगदी असतो की नाही तसा. आणि एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हातानं कमळ फिरवीत होते आणि कानावर एक कमळ ठेवलेलं होतं. कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळं मुखकमळ विशेष शोभून दिसत होतं. इतकं सगळं वर्णन पाहिल्यानंतर आपल्या मनात त्यांच्याच प्रेमरंगानं हे सगळं रंगवलेलं होतं आणि डोळ्याच्या मार्गानं आत घेऊन पुष्कळ वेळपर्यंत त्यांनी त्या प्रियतमाला म्हणा किंवा भगवंताला आलिंगन डोळ्यांनी, केवळ नेत्रांनी, आणि आपल्या हृदयातील ताप शांत केला. एवढं प्रेम होतं हो त्या श्रीकृष्णावर सगळ्यांचं. आणि मग त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा मन त्यांच्या अभिमानी अशा प्राज्ञात लीन झालेलं होतं. आणि बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतांनी या ब्राह्मण पत्न्या सगळ्या विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत हे जाणून ते त्यांना काय म्हणतात बघा, की देवींनो तुमचं कल्याण असो, या बसा, आम्ही तुम्हाला काय द्यावं, काय करावं तुमच्यासाठी. आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आलेले आहात. तुमच्यासारख्या भक्तांच्या दृष्टीनं ते योग्यच आहे. पण आपलं खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कुठल्याही प्रकारची इच्छा असतच नाही, आडपडदा नसतो, सगळं मला त्यांनी अर्पण केलेलं असतं. तेव्हा तुम्ही आता तुमच्या यज्ञशाळेत परत जा. तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत, ते तुमच्यामुळंच यज्ञ पूर्ण करू शकतील, नाहीतर त्यांचा यज्ञ पूर्ण होणार नाही. ते म्हणतात असं कठोर बोलू नका. ते आता सगळ्या ब्राह्मण पत्नी म्हणतात असं कठोर बोलू नका, आपल्याला प्राप्त झालेल्याला पुन्हा संसारात यावं लागत नाही. ही वेदवाणी आपण सत्य करा. आणि आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आपल्या चरणापाशी आलेले आहोत. आपल्या चरणावरून पडलेली ही तुळशी माळा आपल्या केसांमध्ये धारण करावी. आणि सगळंच तुम्हीच कोण आहात, तर आमचे पती आहात, पुत्र आहात, माता आहात, पिता आहात, भाऊबंद आहात. एवढंच नव्हे, हितचिंतक आहात, सर्व काही तुम्हीच आहात. आणि आता जर तुम्ही आमचा स्वीकार केला नाहीत तर मग दुसऱ्यांची काय कथा. म्हणून आता आपल्या चरणांशी आम्ही शरण आलेलो आहोत, तर आम्हाला दुसरीकडं शरण
म्हणजे शरण जावं लागणार नाही असं काहीतरी करा. तेव्हा ते म्हणतात की अगं देवींनो, तुमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊबंध सगळे लोक कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत, सगळे तुमचा स्वीकार करतील. कारण तुम्ही माझ्याशी युक्त झालेले आहात, जोडल्या गेले आहात. आणि हे देवसुद्धा माझ्या म्हणण्याला अनुमोदन देतील. म्हणजे जे देव, ज्या देवांचं हे करतायत ना यज्ञ वगैरे, म्हणून तुम्ही काय करा की माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला ठरत नाही, कारणीभूत नसतो. तर तुम्ही फक्त तुमचं मन माझ्या ठिकाणी लावा. म्हणून आपलं मन द्यायचं असतं देवाला. मग तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल असं म्हणून त्या सगळ्या जणी यज्ञशाळेत परत गेल्या. आणि मग ब्राह्मणांनी सुद्धा आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीनं न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे बघा, यजमान आणि त्याची गृहिणी दोन्ही लागतात. आता काही त्या स्त्रियांपैकी एकीला आधीच तिच्या पतीनं कोंडून ठेवलं होतं. तिनं पुष्कळ दिवसापासून ऐकलेल्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करून त्यांना मनोमन आलिंगन देऊन कर्मामुळं बनलेलं आपलं शरीर सोडून टाकलेलं आहे. इतकी ती त्याच्याशी लेंज झाली होती. श्रीकृष्णांनी काय केलं, त्या 4 प्रकारचं अन्न गोपाळांना वाटलं, भोजन दिलं, सगळेजण जेवून तृप्त झाले. आणि मग श्रीकृष्णांनी अशा असंख्य लीला केल्या. आपलं रूप, वाणी, कर्म, गायी, गोपाळ आणि गोपींना आनंद देत ते स्वतःही आनंदित झाले. आता ब्राह्मणांना जेव्हा समजलं, बरं का, ब्राह्मणांना जेव्हा कळलं की श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत, त्यांना अतिशय पश्चाताप झाला. ते विचार करू लागले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचं आम्ही उल्लंघन केलं, मोठा अपराध झालेला आहे आमच्या हातून. म्हणून मनुष्यसारखी ते लीला करतायत, पण ते परमेश्वर आहेत हे आमच्या लक्षातच आलं नाही. आणि मग आपल्या पत्नींची भगवंताविषयी ही अलौकिक भक्ती असून आपण मात्र अगदी कोरडे राहिलो, कोरडे ठणठणीत पाषाण म्हणतातच. आणि मग हे लक्षात घेऊन त्यांना पश्चाताप झाला. ते स्वतःचीच निंदा करायला लागले आणि म्हणतात, आम्ही श्रीकृष्णाच्या चरणापासून विन्मुख झालो. आमचा जन्म, गायत्री मंत्र, वेदाध्ययन, बहुश्रुतपणा, उच्च घराणं, कर्मकांडात नैपुण्य या सर्वांचा धिक्कार असो म्हणतात, धिक्कार असो. आणि भगवंताची जी माया आहे ती योगी लोकांना सुद्धा मोहित करते. आणि म्हणून तर आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण असून आमचा खरा स्वार्थ आम्हाला कळलाच नाही. पण या स्त्रिया, आमच्या पत्नी स्त्रिया असून सुद्धा जगद्गुरु श्रीकृष्णांच्या बद्दलच्या अगाध प्रेमाचं प्रपंच नावाचा मृत्यूचा पाशसुद्धा त्यांनी सोडून टाकला. त्या प्रपंचात रमल्या नाहीत, त्या आधी श्रीकृष्णाला भेटायला गेल्या. आणि त्यांचं उपनयन झालं नाही की त्यांनी गुरुकुलामध्ये निवास केला नाही, तपश्चर्या केली नाही, आत्म्यासंबंधी कधी विचार केला नाही, त्यांच्याजवळ तशी पवित्रताही नाही किंवा कोणतीही सत्कर्म त्यांनी केली नाहीत, तरीसुद्धा योगेश्वरांचे ईश्वर पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची भक्ती दृढ आहे. आणि म्हणून आम्ही संस्कार वगैरे संपन्न आहोत. आमच्यावर सगळे संस्कार झाले, उपनयन झाले, अमकं झालं, तमकं झालं, पण आमचं भगवंतावर प्रेम नाही. त्यामुळं आम्ही गृहस्थीच्या कामात नुसते गुंतून पारख्या झालेल्या या भगवंतांनी आम्हाला आठवण करून दिली की त्यांची केवढी आमच्यावर कृपा आहे म्हणतात. आणि भगवंतांनी आठवण करून दिलेली आहे ही त्यांची लीलाच आहे असं समजतात. एरवीसुद्धा कसं असतं की लक्ष्मी काय करते, देवांना सोडून आपल्या चंचलता, गर्व इत्यादी दोषांचा त्याग करून ज्यांच्या चरणकमळांचा सतत स्पर्श आणि त्यांची सेवा करीत राहते त्या भगवंताला, त्या प्रभूला, तोच प्रभू दुसऱ्याकडं अन्नाची याचना करतात. हे लोकांना भुलवणंच नाही का? त्याला खरं गरज असते का? तो तृप्तच आहे, पण तरी त्यांनी त्या ब्राह्मणांकडे पाठवलं त्यांची परीक्षा घ्यायला आणि ती त्याच्यात नापास झाले. मग सगळे खरं म्हणजे हे सगळं भगवंताची रूप आहेत. आता पुन्हा पुनरावृत्ती करत नाही, देश काल अमुक तो. आणि हे योगेश्वरांचे ईश्वर आहेत.
स्वतः विष्णू स्वतः श्रीकृष्णांच्या रूपानं यदुवंशात अवतीर्ण झाले अशी आम्ही गोष्ट ऐकली होती. पण आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखलं नाही. आणि आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला अशा चांगल्या पत्न्या मिळाल्या. त्यांच्या भक्तीमुळं आमची भक्ती आता निश्चल झाली भगवंताविषयी. आणि मनित्य ज्ञान संपन्न भगवान श्रीकृष्ण तुम्हाला आमचा नमस्कार असो. आता म्हणतायत ते, आपल्याच मायेनं आमची बुद्धी मोहित होऊन आम्ही कर्मामध्ये भटकत राहिलो. आमच्या अपराधाची आम्हाला क्षमा करा. कारण आमची बुद्धी त्यांच्या मायेनं मोहित झाल्यामुळं त्यांचा प्रभाव जाणू शकली नाही. आम्ही श्रीकृष्णांचा तिरस्कार केला आणि आपला अपराध आठवून त्यांना खूप वाईट वाटायला लागलं. आणि श्रीकृष्ण आणि बलरामांच्या दर्शनाची त्यांना आता ओढ निर्माण झाली. परंतु कंसाच्या भीतीनं ते त्यांच्या दर्शनाला जाऊ शकले नाहीत. असा हा जो त्या ब्राह्मण पत्न्यांवर जो त्यांनी केलेला अनुग्रह तो आपल्याला लक्षात आला की नेहमी आपल्यातला घासातला घास इतरांना दिला पाहिजे, नियमानुसार वागलं पाहिजे. त्या यज्ञातलं अन्न सगळ्यांना पोहोचवण्यासाठीच होतं, ते त्यांच्यामार्फत पोहोचलेलं आहे. म्हणून स्त्रिया बघा सगळे नैवेद्य घालत असतात, वाढत असतात. पुरुषांना फक्त म्हणतात अर्पण करा, पाणी फिरवा, प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा. तेवढं क्रेडिट त्यांना देतात, बनवतात सगळं. तसं ह्या सगळ्या छोट्या छोट्या कथांमधून इतरांसाठी आपण जगायला पाहिजे. वृक्षांचं मगाशी उदाहरण सांगितलं तसं आपण जगूया. आणि आता जरी आपला हरिपाठ संपला असला तरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण सतत देत राहावं. यज्ञ म्हणजे त्याग, दान, आणि ते आपण करत राहूया. उद्या आता आपल्याला, उद्या म्हणजे आता सोमवारी 2-3 दिवस तास होईल त्यावेळेला इंद्र यज्ञ निवारण करायचं आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सोमवारी भेटूया.